6 दिवस भक्तिभावाने, आपुलकीने आणि उत्साहात साजरा झालेला गणेशोत्सव आज सोलापुरात जल्लोषात आणि भावनिक वातावरणात संपन्न झाला। मोठ्या प्रेमाने पूजा अर्चा करून सोलापूरकरांनी जड अंतःकरणाने आपल्या लाडक्या गणरायाला निरोप दिला। निरोपाच्या वेळी गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशा गजराने शहर दुमदुमून गेले। यावेळी अनेक सोलापूरकरांच्या डोळ्यातून अश्रू तरळले। पावसाने देखील उघड दिल्याने मिरवणुकीत भक्तिमय वातावरण निर्माण झाले। चालू वर्षी डॉल्बी विना पारंपरिक वाद्यांच्या गजरात गणपती विसर्जनाची मिरवणूक पार पडली। ढोल ताशांच्या तालावर, झांज टाळांच्या नादात आणि गजराच्या उत्साहात सोलापूरकरांनी गणपती बाप्पाला निरोप दिला। माजी उपमहापौर विष्णू निकंबे, समर्थदादा विष्णू निकंबे आणि प्राची विष्णू निकंबे यांनी जड अंतःकरणाने गणपतीचे विसर्जन केले। तसेच दैनिक तरुण भारतचे संपादक प्रशांत माने आणि सहकाऱ्यांनी गणेश तरुण मंडळ, रेल्वे लाईन येथील सार्वजनिक गणपतीला निरोप दिला। यावेळी उपस्थितांनी चालू वर्षी डॉल्बी बंदीमुळे शांततेत आणि चांगल्या वातावरणात गणेशोत्सव साजरा झाला, ही एक चांगली परंपरा आहे अशा भावना व्यक्त केल्या। सोलापूर शहरामध्ये गणेशोत्सव अतिशय उत्साहाने साजरे होते। सोलापूर शहरामध्ये महाराष्ट्रात सोलापूरची लेझीम एक नंबर आहे। सोलापुरातला 11 दिवस हा गणेश मूर्ती घरोघरी आनंदाने साजरी केला जातो, उत्साहाने साजरी केला जातो। सर्व गणेश भक्तांना विष्णू निकंबे परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा देतो। गणपती बाप्पा, गणपती बाप्पा। यंदाचा गणेशोत्सव हा वरुण राजाने प्रचंड कृपा केल्यामुळे खूपच मोठ्या उत्साहात साजरा होत आहे। आज बाप्पाचं विसर्जन आहे, परंतु 11 दिवस झाल्यानंतर बाप्पाचं विसर्जन करताना अंतःकरण भरून येतं, मन भरून येतं। कारण आपण 10-11 दिवस जो आपल्या घरातला पाहुणा सदस्य असतो त्याच्यासाठी आपण 10-11 दिवस अगदी प्रामुख्याने वेळ काढून पूजा आरती करतो, प्रसाद करतो, सगळ्यांना बोलवतो, घरी नैवेद्य आपण सगळ्यांना खायला घालतो, प्रसाद खायला घालतो। हा जो उत्साह आहे तो उत्साह शब्दात न सांगणारा असतो। आज बाप्पाचं विसर्जन होते, मन भरून येते। सर्व गणेश भक्तांना आमच्या गणेश तरुण मंडळाच्या वतीने मी शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्यांना सुख समृद्धी लाभो ही बाप्पाकडे मी प्रार्थना करतो। हा आमचा गणपती श्री गणेश तरुण मंडळ रेल्वे लाईन्स इथला असून गेले 52 वर्ष आम्ही भरत कुठली वर्गणी न घेता आणि कोणतेही करून एक समाजाचं हे करण्यासाठी आम्ही हा उपक्रम साजरा करतो। आणि कोणतेही डॉल्बी वगैरे असे कुठलेही नाही, फक्त घरगुती पद्धतीने आम्ही साजरा करतो।